गणा भाऊ काय करायला लागलाय? जॉईंट मारायला लागली हे काय जॉईंट हिथं कसं काय काय झाला तो विषय? हे काय तुटलं होतं इथं जॉईंट त्यामुळे स्टार्टर पडत होतं ना तिकडं. म्हणजे स्टार्टर पडायला लागलं की पहिल्यांदा वायर चेक करायला पाहिजे वायर सगळे. चेक करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे ना कुठं काय झालंय का. अजून काय काय बघायला पाहिजे त्याला? स्टार्टर वरनं लाईटच काय? आता वरनं लाईट जर असेल 3 फेज हम्म. तर पहिल्यांदा हे चेक केलं पाहिजे आपण लाईट आहे का तिथं. आणि तर असून पण जर स्टार्टर पडत असेल हम्म. तर अशा गोष्टी असू शकतात ना पुढं. ठीक आहे. आणि ह्याचा काय धोका होऊ शकतोय मोटरला? मोटर जळू शकते. 1-2 फेज जर खाली गेले एकच गेलीच नाही हा. तर मोटर जळू शकते ना. आणि ऊस बी पेटू शकतो. ऊस बी पेटू शकतो असं काय स्पार्क वगैरे झाला तर. पार्क वगैरे झालं तर काय? म्हणून आणि आता हा आपण जॉईंट आपण शोधलाय. हा. आता इथं आपण जॉईंट मारायला लागलोय. हम्म. कच्च्या रबरनं फिट करायचं का नुसतं चिकट टेपनं जमल ह्याला? कच्च्या रबरनं आणि ह्यानं केलं तर चिकट टेपनं तर प्रॉपर होतंय. हा. पण तात्पुरत्या स्वरूपात असेल तर असं करू शकताय. हम्म. ही महाराज पद्धत आहे म्हणजे हे असं निघत नाही हा. अजिबात. आता तुम्हाला दाखवतो तिथं काय होत होतं. स्टार्टर पडत होतं, आता चालू आहे ना. आता काय म्हटलं ते ऑटो नसता तर ऑटो नसतं तर मोटर जळली असते. आता उचलली बघा. आणि ही काय सेट टू ग्रीन करायचं किती उशीर धरा दाबून? हे काय 5 सेकंद इथे लिहिलंय की आहे का. हा 5 सेकंद. 5 सेकंद दाबून धरायचं आता. म्हणजे स्टार्टर उचललं की 5 सेकंद हा, राहायचं म्हणजे तसं. ड्राय रन सेट होते. हा. लक्षात झालं का. आणि ऑटो जर आत्ता नसता तर 100% मोटर जळली कारण असती. 2च फेज मोटर गेले असते ना खाली. हा. 2 गेले असते तर जळली असती. लक्षात आलं का मोटर. त्यामुळे आता एक वायर पुढे तुटली होतीच त्यामुळे आता चालू पाणी होते. आलं आता बघा. पाणी येते बघा. मारलं बघा प्रेशर. हा ओके. आता पाणी झाले मागापासून चालू होत नव्हती. आता फक्त चालू झाली. आता काही विषय नाही. ओकेच.